शब्दयात्री सादर करत आहे कथाबीज. शब्दयात्रीच्या या लेखमालेत आज आपण ऐकणार आहोत शांता बुद्धिसागर लिखित कथा आतड. वाचन संस्कार नेहा अभिजित. चांगली अद्दल घडायला पाहिजे या लोकांना. नाहीतर काय हो, आमच्याच देशात राहून उलट आमच्यावरच शिरजोर होतात. अहो ती जातच तसली हो. चार चौघे जमले आणि कोणत्याही गप्पा निघाल्या की शेवटी त्या नेमक्या एकाच विषयावर येऊन थांबत. त्याला कारणही तसंच होतं. अवघ्या 8 दिवसात गावातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. 144 कलम पुकारलं गेलेलं असलं तरी घराघरातले, चाळीतले, निरनिराळ्या ऑफिसमधले लोक एका ठिकाणी जमले की त्या प्रसंगावरच्या आपल्या प्रतिक्रिया जोर जोराने मांडत असत. एरवी मुखदुर्बळ आणि कशातच रस न घेणारे लोक सुद्धा तावातावाने वादविवाद करत. बहुतेक जणांचं एकमत होई. माझ्यासारखी एखादी कोणी थोडी बाजू मांडायला लागली की सगळ्यांनी एकदम ओरडून म्हणावं, चुकताय ते हेच तुमच्यासारख्या दुबळ्या आणि परधार्जिण्या लोकांनीच देशाचा घात केलाय. अहो पण मी काय म्हणतेय ते नीट ऐकून तरी घ्या आधी. दंग्याचं मूळ शोधून काढलंच पाहिजे असं माझं देखील म्हणणं आहे. आत्ताच नव्हे तर अशा प्रकारचे दंगे वारंवार सालोसाल का होतात याची देखील सरकारनं सखोल चौकशी करायला हवीच आहे. अहो माझं देखील मत असंच आहे की गुन्हेगारांना कडक शासन झालंच पाहिजे. मात्र तुम्ही जे हिंदू आणि मुसलमान असे शब्द वापरताय ना, त्याला माझा आक्षेप आहे. खरं पाहिलं तर या दोन्ही धर्मातील बहुसंख्य लोकांना अशा प्रकारच्या एकमेकांच्या कुरापती काढण्याची बिलकुल इच्छा नाही. सध्या तरी सर्वसामान्य माणसांचं रोजचंच जीवन इतकं दगदगीचं आणि कष्टाचं झालंय की आधी स्वतःच्या संसारापुरते प्रश्न मिटवता मिटवता त्यांच्या नाकी नऊ येतात. त्यात आणखी असल्या उचापती उकरून काढण्याची कोणाची इच्छाही नसते आणि ताकदही. सुरुवात कुणीही केलेली असली तरी नुकसान दोन्ही बाजूकडच्या लोकांना भोगावं लागतंच. तुम्ही एवढ्या साळसूतपणानं सांगताय, मग कुणालाच जर अशी खुमखुमी नसेल तर मग हे दंगे होतातच कसे? छदमीपणानं कुणीतरी मला सवाल केला. याचं कारण असं आहे की कोणत्या एका धर्मात म्हणण्यापेक्षा सबंध समाजातच काही विघातक विध्वंसक प्रकृतीचे थोडेफार लोक असतात. या गुंड लोकांना कसलं ना कसलं केवळ निमित्त हवं असतं. मारामाऱ्या करणं, जाळपोळ, मोडतोड करणं हाच यांचा धंदा असल्यासारखा असतो. एरवी सुद्धा त्यांच्या हालचाली या दिशेनंच चाललेल्या असतात. एखादा प्रचंड उद्रेक झाला म्हणजे मग ते आपल्या लक्षात येतं. किंवा अधिक खरं सांगायचं तर आपण भित्री माणसं असले लोक कोण आहेत हे माहीत असून सुद्धा उगीच नाही तो उपद्रव आपल्याला व्हायला नको म्हणून अशा लोकांपासून दूर दूर राहतो. पण यांना हुडकून काढून जर योग्य शासन केलं गेलं तर प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं खरोखरच काही प्रयत्न केला असं होईल. बाकीच्या बहुसंख्य लोकांच्या सुखदुःखाच्या कल्पना, राग, लोभ, द्वेषाच्या भावना या सारख्या असतात. ते आपलं परमेश्वरी दूतासारखं उगीच तत्वज्ञान नका हो सांगू तुम्ही आम्हाला. प्रत्यक्षात असं एखादं तरी उदाहरण दाखवता येतंय का तुम्हाला? हो तेच तर मी आज सांगणार होते तुम्हाला. ही गोष्ट आहे 1947 सालातली. ते उगीच जुळवून बिळवून एखादी रोमहर्षक कथा सांगू नका. तेवढ्यातल्या तेवढ्यात एकानं टोमणा मारलाच. अक्षरशः खरी घडलेली गोष्ट आहे ही, पण कल्पित कथेहूनही अद्भुत वाटेल अशी. सांगा तर खरे, सांगा सांगा सांगा. चोहोकडून एकच गिल्ला. 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो आणि आपल्या देशाची फाळणीही झाली. प्रत्यक्ष घोषणा व्हायच्या अगोदरच कित्येक दिवसांपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार आहे याच्या चर्चा चाललेल्या होत्याच. स्वातंत्र्याच्या सुखापेक्षा फाळणीच्या दुःखानंच लोकांची मनं भरून गेली होती. घडतंय ते चांगलं घडतंय असं कुणालाच वाटत नव्हतं. पण त्यावेळच्या परिस्थितीत दुसरा कोणताच पर्याय समोर नसल्यामुळं पुष्कळसे लोक मिळतंय तेवढ्यावरच समाधान मानायला तयार होते. पण हे ज्यांना मान्य नव्हतं ती मंडळी लोकांच्या भावना चेतवून टाकत होती.
योग्य किंवा अयोग्य याचा थंडपणानं काहीही विचार न करता अशा लोकांच्या पाठीमागे उसळून धावणारी थोडीफार जनता असतेच. धार्मिक भावनांचा पगडा अजूनही जनमानसावर दृढ असल्यामुळे जर या भावनेला आवाहन करून कोणी एखादी चळवळ सुरू केली तर मग ती एकदमच भराला येते. आणि मी जसं अगोदर म्हटलं त्याप्रमाणे असं काहीतरी निमित्त विघ्न संतोषी माणसांना हवं असतंच. देशाची फाळणी झाल्यानंतर अत्याचारांना ऊत आला. सुरुवात आधीपासून झाली होतीच. दोन्ही जमातींना एकमेकांची भीती वाटत असली तरी रोजचे व्यवहार तर काही थांबवता येत नाहीत. मी सांगते ती गोष्ट खेडेगावातल्या एका लहानशा कुटुंबाबद्दल आहे. कुटुंब म्हणायचं पण घरात माणसं होती 2च. विधवा बानूखाला आणि तिचा वयात आलेला एकुलता एक मुलगा मेहमूद. मेहमूद अवघा 3 महिन्याचा होता तेव्हा बानूवर आकाशाची कुऱ्हाड कोसळली होती. गल्लोगल्ली कलही करत हिंडणाऱ्या तिच्या नवऱ्यानं मागे पुंजी अशी ती कितीशी ठेवली असणार ना. सारं दुःख गिळून त्या एकुलत्या एका पोराला लहानाचा मोठा करण्याकरता पान तंबाखूचं छोटंसं दुकान चालव, कुणाकडे शेंगा वेचायला जा, कुठे कुणाच्या गोधड्या शिवून दे, अशा तऱ्हेनं ती पोटापाण्याचा व्यवसाय करत होती. आपल्याप्रमाणे निव्वळ कष्ट उपसायला लागू नयेत म्हणून तिनं मेहमूदला शाळेत सुद्धा घातलं होतं. अशा लोकात मुलगा 8-10 वर्षाचा झाला की कामाला हाताशी येतो. पण बानूखालाला मात्र वाटायचं की आपल्या अंगात जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत आपण कष्ट करावेत. मुलगा शिकला तर कुठेतरी चांगल्या नोकरी चाकरीला लागेलच. आत्तापासूनच त्याला कशाला हा कहार. सारा जीव त्या एका मुलावरच केंद्रित झाल्यामुळे बानूखालाला मेहमूद शिवाय अन्य जीवनच नव्हतं. आणि मेहमूदला तरी अम्माशिवाय दुसरं कोण होतं. समजायला लागलं तसं त्यालाही वाटायचं की आईला आपण थोडा हातभार लावावा. तो दिवस सोलापूरच्या बाजाराचा होता. खेडेगावातले लोक आपल्या जवळचा भाजीपाला शहरामध्ये घेऊन येत आणि जाताना तेल, मीठ अशा रोजच्या संसाराला लागणाऱ्या वस्तू घेऊन परत जात. बानूखाला असाच बाजार करण्यासाठी त्या दिवशी सोलापूरला आली होती. त्यावेळी SD गाड्यांचा आजच्या इतका सुळसुळाट झालेला नव्हता आणि निव्वळ जाण्या येण्याकरता ₹1-2 खर्च करण्यासारखी का बानूखालासारख्या लोकांची ऐपत असते. कोस 2 कोस रस्ता चालणं हे त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं. बानूखालाचं वय तसं फारसं झालेलं नव्हतं पण वर्षानुवर्ष कष्ट केल्यामुळे मात्र ती थकून गेलेली होती. आणि नाहीतरी तरण्या बाण मेहमूदच्या अंगातली रग तिच्या ठिकाणी कुठून असणार. लेकाच्या पावलांचा वेग सांभाळता सांभाळता तिचा जीव मेटाकुटीला येई. तर एकीकडे समाधानानं ऊर भरूनही येत होता. मर्दाच्या पाठीमागं हाडाची काडं करून त्यातल्या त्यात लेकाला चांगलं चुंगलं खाऊ घालून तिनं मुलाला वाढवलं होतं. पोरकेपणाची झळ त्याला कधीही लागू दिली नव्हती. आणि म्हणूनच की काय मेहमूदची वाढ वयाच्या मानानं चांगली झाली होती. त्याच्या उंच्यापुऱ्या देहाकडे पाहून बानूखालाच्या मनात आलं, आता आपला लेक चांगला मोठा धाटा झालाय. मॅट्रिक झाला की कुठल्या तरी ऑफिसात चिकटवून देऊ आणि आपण निर्घोर राहू. माय लेक गावाच्या सीमेवर पोहोचली तेव्हाच दिवस डोक्यावर आला होता. रणरणत्या उन्हात अनवाणी पायानं एवढ्या लांबचा पल्ला गाठावा लागल्यामुळे दोघांच्याही घशाला कोरड पडली होती. कुठंतरी आडोशाला बसून भाकर तुकडा खावा की काय अशा विचारात दोघं होती. तेवढ्यात 2-4 तरणी बाण मेहमूदच्या वयाची मुलं उलट दिशेनं पळत आली आणि क्षणार्धातच त्यांच्यापैकी एकानं मेहमूदच्या छातीमध्ये सुरा खुपसला. मेहमूद धाडकन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या अनपेक्षित प्रकारानं बानूखाला पुरतीच गोंधळून गेली होती. मशिदीवरून मिरवणूक नेल्याच्या निमित्तानं गावामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये मारामारी झाल्याचं तिनं बाजाराला येता येता ऐकलं होतं खरं. पण आपल्यासारख्या कुणाच्या अध्यात्म मध्यात असलेल्या गरीबाचा याच्याशी काय संबंध असंच तिला वाटलं होतं. मात्र आता आपल्या प्रत्यक्ष मुलाचा मृत्यू पाहून ती चांगलीच हबकून गेली होती. मुलाला सावरता सावरता हल्ला करणाऱ्याचा चेहरा मोहरा तिच्या दृष्टीस पडला होता. पण त्या क्षणी तिला दुसरं काहीही सुचत नव्हतं. ऊर बडवून घेऊन तिनं एकच आकांत मांडला. कोणीतरी पोलिसांकडे वर्दी दिली आणि घटनेचा रीतसर पंचनामा झाला.
पोलीस तिला नाना तऱ्हेचे प्रश्न विचारत होते. दुःखावेगानं तिची छाती फुटून जायची वेळ आली होती. आपल्या लेकाचा असा दुष्टघात करणाऱ्याविषयी तिच्या मनामध्ये पुरेपूर चीड आणि संताप भरून राहिला होता. समोर दिसला तर त्याची खांडोळी करून टाकीन असं ती वारंवार बडबडत होती. तू त्याला ओळखू शकशील काय ग? पोलीस तिला पुन्हा पुन्हा विचारत होते. न ओळखायला काय झालं? त्या मुडद्याला मी हजारात सुद्धा टिपून काढन. रडता रडता ती पोलिसांना उत्तर देत होती. पोलिसांनी तिचं नाव गाव टिपून घेतलं. गुन्ह्याची चौकशी केल्याशिवाय आपण राहणार नाही असं ते तिला समजावून सांगत होते. ते 8 दिवस एकाच गोष्टीचा विचार करून बानूखालाचा मेंदू अगदी शिणून गेला होता. अन्न नाही, झोप नाही, त्यामुळे तिचं डोकं फिरून गेलं होतं. तिच्या डोळ्यासमोर फक्त 2च व्यक्ती पुन्हा पुन्हा उभ्या राहत होत्या. एक तिचा एकुलता एक लाडका लेक महमूद आणि दुसरा तो खुनी मारेकरी. त्यात आणखी तिच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आणि जातभाईंनी तिला नाना तऱ्हेनं पडवून ठेवलं होतं. कोर्टात कुठलेही प्रश्न विचारले तरी घाबरू नकोस. बेलाशक्त्या माणसाकडे बोट दाखव. त्याला तर चांगली शिक्षा होईलच, पण तुलाही सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल. अखेर खटला चालण्याचा दिवस उगवला. कोर्टात दोन्ही बाजूकडच्या लोकांची गर्दी झाली. बानूखाला कोर्टाची पायरी प्रथमच चढत होती. इतका मोठा जमाव पाहून ती खरं तर पहिल्यांदा घाबरून गेली. पण आयत्या वेळी तिचा धीर खचू नये म्हणून सगेवाली मंडळी तिच्याबरोबर आली होती. आरोपीच्या पिंजऱ्यात त्या तरुणाला उभं करण्यात आलं. बानूखालाच्या साक्षीला प्रारंभ झाला. कोर्टात जमलेले लोक कान देऊन ऐकायला लागले आणि एकाएकी सगळ्यांनाच धक्का देणारी एक अनपेक्षित आणि आश्चर्यकारक गोष्ट घडून आली. बानूखालानं नाही, हा तो मुलाचा खून करणारा माणूस नाही अशी सुरुवात केली. वकिलांनी तिला नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले, पण तिनं आपलं एकच उत्तर कायम ठेवलं होतं. दोन्ही बाजूकडचे लोक बुचकळ्यात पडले, पण अखेर तिच्याच साक्षीवर प्रामुख्यानं गुन्हा शाबित होणं अवलंबून असल्यामुळे तो हिंदू तरुण निर्दोष म्हणून सुटला. कोर्टाच्या बाहेर पडल्यावर तिला तिच्या मंडळींनी खोदून खोदून विचारलं की तू अशी साक्ष का दिलीस, पण त्यावेळी तिनं कुणालाच काहीच उत्तर दिलं नाही. पुढे बऱ्याच दिवसांनी तिनं आपलं मन एका हितचिंतकापाशी उघडं केलं. ती म्हणाली, महमूदच्या मरणानं मी येडी होऊन गेले होते. माझा तो एकुलता एक मुलगा, त्याच्यावर जीव ठेवून मी वाटेल ते कष्ट उपसले होते हो. आता मी जगले काय न मेले काय, सारखंच होतं. मला पैशाचा लोभ नव्हता, पण त्या मारेकऱ्याला तशीच शिक्षा मिळाली असती तर मला सुडाचं समाधान मिळालं असतं. पण मला असं कळलं की तो मुलगा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि मग माझ्या एकदम असं मनात आलं की त्याला जर मरणाची शिक्षा झाली तर माझा मुलगा काही परत येणार होता काय? माझं दुःख राहायचं तेच राहणार होतं ना. मग आणखी एका आईला असं रडवत ठेवण्यात मला काय मिळणार होतं? निदान ती तरी सुखी राहील बिचारी. मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा तिला कशाला ना जन्मभर भोगायला लावायची. माझ्या आईच्या आतड्यानं दुसऱ्या आईचं आतडं जाणलं आणि मी घट्ट केलं मन आणि उलटी साक्ष दिली. ही एक सत्यकथा आहे. बानूखालासारखी थोर हृदयाची माणसं समाजात सर्व जमातीत असतात आणि म्हणूनच सरसकट एखाद्या जमातीलाच दोषी ठरवण्याऐवजी गुन्ह्याची चौकशी करताना अपराधी आणि निरपराधी अशा 2च जाती आपण डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजेत. मी उठता उठता म्हटलं,